की ही गोष्ट आपण आपल्या वडिलांना सांगावी. नाहीतरी माझ्या 16 वर्षाच्या वयाला काय अक्कल असणार आहे. अरविंदनी घरी येऊन आईवडिलांना सर्व कथा सांगितली आणि त्याचे वडील म्हणाले, मी राजारामरावांना सांगतो हे सगळं. अरविंदच्या घरी अगदी खेळीमेळीचं वातावरण होतं. रात्री 9 वाजता जेवण झाल्यावर ते सगळेजण रेडिओवरचं गाणं ऐकत छानपैकी गाद्या घालून बसलेले होते. पण इतक्यात राजारामराव आणि त्यांची पत्नी घरात आले. त्यांच्या चेहऱ्यावर खूपच तणाव होता. म्हणून अरविंदच्या वडिलांनी विचारलं की काही प्रॉब्लेम आहे का? तर राजारामराव म्हणाले की अरे, आज सतीश आला ना, तेव्हा तो खूप दुःखी होता. आम्ही खूप विचारल्यावर त्यांनी सांगितलं, कॉलेजमध्ये काही मुलं त्याच्याविरुद्ध अफवा पसरत आहेत आणि तो दारू पिऊ लागला असंही सगळ्यांना सांगत आहे. हे ऐकताच अरविंद आणि त्याचे वडील अगदीच आश्चर्यात पडले. पण अरविंदच्या वडिलांनी त्याला काही बोलू नकोस अशी खूण केली. इतक्या वर्षांची मैत्री उगाच तुटायला नको म्हणून अरविंदचे वडील शांत बसले. आणि अरविंदने मात्र निश्चय केला की ह्या क्षणापासून सतीशला काही सांगायचे नाही. सतीशने त्याचा खराखुरा हितचिंतक मित्र गमावला होता, स्वतःच्याच खोटारडेपणामुळे.